वाढ त्याचा बोल अमृता परिस गोड पुरते वेदशास्त्राचे कोडे श्रवणी चाड श्रीराम रामचंद्र भगवान की जय सुत हनुमान महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय रेणुका माता की जय महाराज मंडळी यांचे चरित्र पुस्तक कथेला सुरुवात झालेली आहे. रम्य रामायण आहे. हनुमान श्रीरामाचा मीच भक्त म्हणजे स्वतः असणारा भक्त आहे आणि बोल जैसे कलोळ अमृताची अमृता एवढा सुलस बोलणारा हनुमान आहे आणि तो रामालाच बोलला याच्यात नवल नाही तर वेदाला सुद्धा त्याचं बोलणं असताना त्या ठिकाणी आवडल, पुराणालाही आवडल, ग्रंथालाही आवडल म्हणून तर ग्रंथात आले आणि म्हणून त्यावेळेस असणारा हा स्वतः नाथबाबा त्यांचं वर्णन करतात आणि तो आवडता शिष्य रामाचा असल्यामुळं रामाला बोलून घेतलं ते तिचा अनुभव आहे. कारण माझा अनुभव आहे अंगा आणि तेच जागा अनुभव लंकेतला होता या बाबाला आणि तो लंकेतला पर्यंत राक्षस रूपाने आला होता त्याचा अनुभव रामाला घ्यायचा होता म्हणून हनुमान बोलला काय म्हणला हनुमान बोलता पण टवकारले वानरगण पाहत ठेले त्याचे वदन अवघे जण टकमक हनुमान ज्यावेळेस असताना बोलू लागला त्यावेळेस अवघे जेवढे वानर होते तेवढे टावकारले ते सारे आपोआपल्या कानानं तर ऐकत होते पण डोळ्यानं सुद्धा पाहू लागले हनुमान काय बोलतोय हनुमान काय म्हणतोय कारण हनुमानला अनुभव आहे आणि तो काय नेमकं सांगतो याच्याकडे सगळ्याचं लक्ष गेलं. बृहस्पती करिता निरूपण अति एकाग्रामरगण तैसे ऐकत हनुमंताचे वचन अवघे जण टकमक. बृहस्पती असताना 33 कोटी देवाच्या सभेत स्वर्गामध्ये अमरपुरीला जसा असणारा सल्ला देतो आणि तसा जर एक ज्ञानाच्या गोष्टी करतो तसं हनुमान काय बोलतो वानर सैन्यामध्ये हे सगळ्याच लक्ष आहे कारण हनुमंत कपी कुळ उदारिले असा असताना कपीच्या वानराच्या कुळाचा उद्धार करत होता आणि मुक्त केले राक्षसाला मुक्त करणार होता त्याच्यामुळे असताना इथं राक्षस आले होते आणि त्याचा सल्ला रामाला घ्यायचा होता म्हणून हनुमान बोलला. हनुमंत वाक्याची घडमोडी वानरा टकमक लक्ष कोडी वचन सत्यत्वाची पवडी तेने अति गोडी श्रीराम. सगळे टकमक टकमक हनुमंताकडे पाहत होते हनुमंताकडच्या बोलण्याकडे लक्ष होतं आणि हे वानराला तर नवल वाटलंच हनुमंताकडे बघतील म्हणून पण राम सुद्धा हनुमानाला काय बोलते त्या बोलण्यावर असणारा हनुमान रामाचा सुद्धा विश्वास होता म्हणूनच हनुमंताला पाचारा बरोवा असं असताना आव्हान रामाने केलं आणि ताबडतोब हनुमानाने किरी तुपावरी साकर तैसे वचनाती मधुर सत्यवादी रामानुचरण श्रीरामचंद्र सुखकारी. आणि तो हनुमान त्यावेळेस असताना बोलण्यासाठी सिद्ध झाला. खीर तूप आणि साखर वाळल्यावर असताना मग एखादं सुद्धा असो हे माग मोर बघता का काय सांगता येत नाही असं असताना त्या ठिकाणी हनुमंताचं बोलणं होतं अनुभव होतं आणि ते रामाला आवडतं होतं रामाचा प्रिय होता म्हणून असं हनुमानला पाचारलं त्यावेळेस सावध ऐक्य रघुनाथा नेनोनी विभीषण हृदयस्था कपी प्रधान बोलती वृत्ता हनुमानता मित्य आल्या बरोबर असताना हनुमंताला सांगितलं हे रामा सावध होऊ नका आणि सावध होऊनच पुढचे पाऊल उचला. हे जेवढे आपले वानर प्रधान आहेत का ते जे सगळं बोलतात का तर त्यात सामर्थ्य बी लागतं ताकद बी लागते. एकाचं खोटं म्हणता येईल पण हजारो जण आहेत कोटीवर जण आहेत आणि सगळ्याचं खोटं माझंच असं नाही म्हणले पण असं सगळ्याचं खोटं आहे हे जे बोलते ते खोटं आहे मिथ्य आहे मग खरं काय ते ऐका. न कळोनी विभीषणाचा बोधू शरण रिगोनी शत्रु बांधू मन त्या मोचा करील वधू वानरानुवादू अति. या वानर सैन्याला हा या विभीषणाचा जो बोध आहे एक प्रकारचं त्याचं मन आहे ते कळालं नाहीये म्हणून जेवढे वानर आहेत तेवढे उठले आणि विभीषणाला मारण्याचा विचार सल्ला सांगू लागले हे असं सगळं चुकीचं आहे रामा आणि म्हणले हनुमान करायचं काय पुढचे लंका शोधिता त्रिकुटी म्या देखील तुले दृष्टी विभीषणा नवे कपटी
सत्य गोष्टी या माये त्रिकुट पर्वताच्या मध्ये बसलेली जी लंका गड आहे त्या लंकेचा शोध करीत असताना सगळे राक्षस पाहिले, लंका सगळी शोधून पाहिली, पण एक सुद्धा असताना सद्भक्त विभीषण सोडून अजिबात त्या असताना लंकेमध्ये कोणी नाही, पण विभीषण मात्र सद्भक्त आहे म्हणून विभीषण नवे हा शट विभीषण नवे हा नष्ट विभीषण नवे कपट वाक्य निदृष्ट हे माझे माझं वाक्य दृढ आणि विश्वासाचं असं हनुमान म्हणू लागले. विभीषण कपटी नाहीये, षडयंत्र करणारा नाहीये, आणि असा घात कपट कोणत्याच प्रकारचा याच्या मनामध्ये एक प्रकारचा तुझा हेतू नाहीये. मग हनुमान तो विभीषण आहे तरी कसा? पुढचे लंका शोधिता समस्त राक्षसांचे हृदयत जाणून वदे हनुमंत अति समर्थ सत्य आणि हे प्रभू लंकेचा शोध करीत असताना जेवढे राक्षस तेवढ्या राक्षसाचा असताना मी मत साधलंय आणि असताना अंतकरण घेऊन शोधून त्यांचा शोध केलाय. फक्त एकच असा एक व्यक्ती सापडलाय राक्षसामध्ये, एक प्रकारे तो ऐका. श्रीरामस्य वात पबळे सर्व हृदयी हनुमान खेळे तेने सत्याव आकळे बोले प्रांजळ सत्य मधुर प्रभू रामचंद्राच्या हृदयामध्ये हनुमान होते आणि हनुमानच्या हृदयात प्रभू रामचंद्र होते. दुनिया चले ना श्री राम के बिना, राम तो चले ना राम भी चले ना हनुमान के बिना. असा असताना त्या ठिकाणी दोघांचं हृदय 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 एक झाले आणि या हृदयचे त्या हृदय घातले. असं असताना दोघांची आवक जावक आणि एकमेकाचं प्रेम होतं. कपी प्रधान जे बोलती कपटी विभीषणाची स्थिती त्याची मित्य यवदती शुद्ध भावार्थी विभीषण आणि जेवढे असणारे आपले वानर आहेत का हे यांना वाटतं की आपण विभीषण हा कपटी आहे आणि काही का वाना आपण आपल्याला एक षडयंत्र करील, फसवेल. हे जेवढे वानर बोलते त्यांना काही अनुभव नाहीये. हे आयत बोलतात, आयत कसं ज्याला आयत्या पिठावर पिठा म्हणतात का, हे असं खोटं बोलते थोडक्यामध्ये. बोलायचं रावण तर रावण, तुम्ही विभीषण व्हा. हो जा रामाकडे. प्रभु रामचंद्र भगवान की जय. विभीषणाची धर्मस्थिती, विभीषणाची अगाध कीर्ती, विभीषणाची भगवत भक्ती, शुद्ध भावार्थी विभीषण. हनुमंतानं असं कथा सांगायला विभीषणाची सुरुवात केली. साधूची कथा साधू सांगायला होता राक्षस, पण काय म्हणला प्रभू तुम्ही महेशाच्या हे भगवान असताना प्रभू रामचंद्र हा असताना विभीषण आहे का, हे तुमचा भक्त आहे. विभीषणाची साधू स्थिती, विभीषणाची वर्ती, विभीषणाचा भाव, विभीषणाचं मन, विभीषणाचं आचरण, विभीषणाचं वागणं. विभीषण नाही कर्म, विभीषण नाही विकर्म, विभीषणी नाही अधर्म, सत्य वचन हे माझे. विभीषणाला कर्म नाहीये, कारण का त्याचं जे कर्म आहे ते सत्य कर्म आहे. म्हणजे सकाळी दिवस उगवल्यापासून सूर्य अस्तमानाला जाऊपर्यंत तो असणारा जो कर्म करतो ते शुद्ध करतो, नामस्मरणाचं करतो, नियमाचं करतो, तत्वाला धरून करतो. आणि त्याच्यामुळं त्याचा धर्म खरा तो योग्य धर्म त्याचा आहे, नीतीचा धर्म आहे आणि शुद्धाचरण आहे. विभीषण नित्य निवृत्ती, विभीषण धर्ममूर्ती, विभीषण नित्य शांती, शुद्ध भावार्थी विभीषण. शांतीचा सागर असणारा विभीषण आहे, भावाचा मुकेला असणारा विभीषण आहे ते विरामाच्या. आणि तो हमेशा करता त्याची वर्ती धर्म आहे. त्याची तो जरी राक्षस असला तरी त्याची वर्ती राक्षस वर्ती नाहीये. वर्ती मात्र एक प्रकारे आपल्या भक्तामध्ये संपूर्ण आणि संपूर्णमध्ये जशाच तशी बसल अशी आहे. साडोनियो राज्य संपूर्ण, त्याजोनिया बंधू रावण, युद्ध समय आला शरण, त्यासे आपण नाही मानू. आणि हे प्रभू रामचंद्र भगवंता तो युवराज आहे लंकेमधला,
राजा रावणाच्या नंतर 2 नंबरचं जे पद आहे ते असणारा या बिभीषणाकडे, आणि त्या रावणाला सोडले, युवराज पद सोडले, आणि युद्धाच्या समयाला ज्यावेळेस खरी गरज आहे, दुःखात आणि सुखातच माणसं कळतात, आणि म्हणून ज्यावेळेस गरज आहे त्याच वेळेस आपल्या दुःखात सहकार्य करायला लागलाय. आपल्या दुःखात येऊन करून काय तो काही अनाहित करायला लागलेला नाही, तो सद्भक्त असल्यामुळे सत्कार्य करेल हा भाव माझा निश्चित आहे, असं हनुमान बोलू लागले. पहिलेची श्रीरामी प्रेमता, त्यावरे रावणे आणला लाता, शरण आला श्री रघुनाथा, भावार्थता स्वामी. पहिल्याच याला असणारा प्रभू रामचंद्र तुमचं भजन आहे, तुमचं चिंतन आहे, तुमचं असणारा कीर्तन करीत होता हो, आणि त्याच्यावर रावणानं असणारा लाता घातल्या तर घराच्या बाहेर किंवा असणारा त्या सभेच्या बाहेर लाता घालून याला कळले, म्हणून असणारा तो तुम्हाला अनन्य भावानं शरण आलाय, म्हणून त्याचा तुम्ही काय करा तो ऐका. भावार्थी अथवा कपटी पूर्ण, जो का मने मी आलो शरण, त्यासे मारिता आपण लागेल दुशान सूर्यवंशा. हे प्रभू तो भावानं येऊ नाही तर कपटानं येऊ किंवा षडयंत्र करण्यासाठी येऊ, पण तो तुम्हाला शरण आलाय तुमच्या सूर्यवंशाचं, हरिचंद्राचं, शिबीचं, दीपीचं आणि असणारे अंगद रुक्मांगद हे श्रेष्ठ जे राजे होऊन गेले ते सूर्यवंशामध्ये कपटानं जरी शरण आले तरी त्यांचा उद्धार किंवा त्यांचा शोकार असताना तुमच्या पूर्वजांनी केलाय, आणि तुम्ही सुद्धा त्याच वंशातले. हा जरी राक्षस कपटानं जरी आला असला, मी तर म्हणतो हा कपटानं आला नाहीये, मग तुम्ही त्याचा शोकार करायलाच पाहिजे, त्याचा भाव जाणव. शिबी हरिश्चंद्र रुक्मांगद, वंशी क्षोभते धर्मविद, शरणागताचा पैवजात विरोध ती लोके. दिपी शिबी असणारे जे श्रेष्ठ राजे होते हरिश्चंद्र असेल, मी वाचलो नव्हतं म्हणून पुढे गेलो थोडा हे पूर्वीच, आणि म्हणून असणारा त्या ठिकाणी एवढ्या श्रेष्ठ राजाने हातूरच्या सूर्यवंशातल्या राजानं शरणागताचं संरक्षण केलं, आणि हा असणारा तुम्हाला शरणच आलाय प्रभू निश्चित, यात काही संशय नाहीये. स्वर्गिक शोभेल दशरथ, धर्मी झाला श्री रघुनाथ, मारू नये शरणागत, हा निश्चितार्थ श्रीरामा. तुमचे वडील असणारे स्वतः दशरथ राजा स्वर्गात गेले, आणि ते जर तुम्ही या शरणागताला असणारा अनादर केला तर ते तुमच्यावर क्रोधित होतील, रागावतील, आणि म्हणतील माझ्या वंशामध्ये असणारा प्रभू रामचंद्रासारखा वीर सूर जन्माला येऊन एक राकेश कपटाला असणारा शरण आला आणि त्याचा वध केला, आका वंशच तुमच्यावर रागावल, असा असणारा सल्ला हनुमान देऊ लागला. एकला एक बिभीषण, त्याच्या मासी भय कोण, वधावा मनती वानर गण, त्यांची अंगवन अति तुच्छ. 18 बंधू वानर आहेत, 72 कोटी असणार रीस म्हणजे असं 56 कोटी वलंबळायचं, आणि एकला एक असणारा बिभीषण फक्त 4 प्रधान घेऊन आलाय. तो करून काय करणार आहे, आणि त्याला सगळेच वानर असोला माकडं आला शरण म्हणून मारा म्हणते, हे असणारं खरं बरं नाहीये प्रभू, असं असताना हनुमान त्यावेळेस सल्ला देऊ लागले रामाला. तुटून पडता गगन, गजबजी रघुनंदन, ते बापुडे बिभीषण, त्याचे भय कोण आमासे. आकाश खगाल तुटून पडो तरी त्या प्रभू रामचंद्राला भीती वाटत नाही, घाबरत नाही, तसा धीर वीर पुरुष प्रभू रामचंद्र येतं. राक्षसी काय भीती, तुम्हाला घाबरायचं कारण नाही प्रभू, असं असताना हनुमान बोलू लागले. ऐसे बोलता मारुते, संतोषला श्री रघुपते, सवेची कपी बोले पुढते, ते उपपत्ते अवधान. असं असणारा हनुमंताने त्या बिभीषणा बरोबर बिभीषणाचा असणारा स्वीकार करा म्हणून सांगितल्या बरोबर. अजून काही पुढं काही वानर हनुमंतासहित बोलू लागले प्रभूला, ते ऐका. विभीषणाची संगते, राक्षसांच्या दुर्गमगते, वश होतील श्री रघुपते, विजय प्राप्ते बिभीषणे. त्यावेळेस हनुमान म्हणू लागले, या बिभीषणाचा आपण जर स्वीकार केला, अनेक राक्षस दुर्गम असणारे कठीण राक्षस आहेत, पण ते आपल्याला सोपे जातील. हा आपल्याला लंकेत गेल्यावर अनेक असणारा सल्ला योग्य पद्धतीचा आपल्याला अर्पण करेल, त्याच्यावर तुम्ही याच्यावर संशय घेऊ नका. अभिचार एक विज्ञान वर्ते, स्वये रामा वश होते, विभीषणाचे संगते, विजय प्राप्ते श्रीराम. बरेच असे काही राक्षस आहेत की ते अभिचार कर्म करतात, अघोरी विद्या करतात, म्हणजे सुटूक ज्याला म्हणतात का, ते असणारा असा बी काही त्यांच्याकडे तो प्रकार आहे. आणि ते असणारा बिभीषण आपल्याला काय करणार आहे, तिथं असणारा म्हणजे इंद्रजित
त्या विचार कर्म करूनच असणारा घाला घालणार आहे आपल्यावर, त्यावेळेस व्यसन आपल्या कामाला येणार आहे असं हनुमान पुढचं बरंच काही भविष्य सांगू लागले. रात्री अपरात्री निकटवर्ती गाला घालो नियमारिती ते हे विभीषण संगती विजय प्राप्ते हे श्रीराम. मायावी राक्षस आहेत लंकेमधले बरेच असणारे दुसरे, आणि कधी काय माया करते हे सांगता येत नाहीये. म्हणून रातचं अपरातचं दिवसा येळ काळ समय पाहून विभीषण आपल्याला नक्की सहकार्यच करेल यात संशय नाही प्रभू. असं असताना त्या ठिकाणी सल्ला राम हनुमान हनुमंत रामाला देऊ लागले. अलक्ष्या गम्या तर्क गते पृथ्वे करोडी दूर चोरिते ते विभीषण संगते विजय प्राप्ते हे जे श्रीराम. राक्षस आहेत रामा राजा रावणाचे दिवसा आलोक निरंजन भिक्षाम देई माथा म्हणतात, आणि असं त्या मातेला असताना पुन्हा अपहरण करतात. म्हणजे सीतेचं अपहरण केलं, गोसायाचा यश येतात, गौरी गोसाई कुठे बी पालं टाकतात, पुन्हा सर्व असं फसवितात. कारण गोसायाचा यश भागवा यश घेतल्याशिवाय खरं काम असणारं त्या ठिकाणी कुणी एक प्रकारे म्हणजे त्यांचं पोट भागत नाहीये म्हणून असणारं असं म्हणतात ते प्रभू. पण तिथं असताना हा तो जरी नजरेच्या आळा जरी असताना आला, गुप्त गतीनं जरी आला किंवा रात्रीच्या समयाला जरी एखादा राक्षस आला, हा विभीषण आपल्याला ओळखून असताना सांगल यात काही संशय नाहीये. संकट विकट अति दुर्घट जेते रिगता परम कष्ट विभीषणा संगती होती सपाट विजय पट श्रीरामा. संकट काटे मिटे सब सगळे असणारे जेवढे काय असणार संकट येते तेवढ्यामध्ये मग बारीक असो आता मोठा असो सगळ्या संकटातून असणारा विभीषण आपल्याला जेवढं होईल तेवढं सहकार्यच करेल, आपल्याला षडयंत्र करणार नाही. विभीषणाची शुद्ध मते विभीषण केवळ परमार्थे विकल्पना धरावा चित्ते शुद्ध शरणार्थी विभीषण. विभीषणाची जी बुद्धी आहे ती शुद्ध मती आहे, योग्य असणारा विचार विभीषणाचा चाललाय, आणि त्याच्यामुळं त्याच्यावर असणारा कसल्याच प्रकारचा संशय म्हणून संशयाहून जो संशय निर्मळ आहे तो अजिबात या विभीषणाकडे बघू नका आणि घेऊ नका. लंका शोधिता संकटे म्या देखिले आपुले दृष्टे सत्य सत्य माझी गोष्टी नवे कपटे विभीषण. मी जे बोलतो ते त्रिसत्य सत्य 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 प्रभू रामचंद्र असं हनुमान म्हणतात की हा विभीषण कपटी नाहीये. म्हणजे तो का पाहिलं, मला लंकेत गेलं तेच करीत होतो, तिथे गेल्यावर एवढाच एवढा भक्त मला दिसला, अन्यथा एक सुद्धा लंकेमध्ये दुसरा भक्त नाही, विभीषण भक्त आहे. वाहतो श्रीरामा तुझ्यान भावे शिवतो तुझे चरण कपटी नवे हा विभीषण सत्य भाषण हे माझे. प्रभू रामचंद्र तुमचे पायाची शपथ होऊन असताना सांगतो आणि तुमचे पाय धरतो, म्हणजे पाय मोडायला नाही पुन्हा सारा हमेशा करता विश्वास देऊ लागले की हा विभीषण कपटी नाही आणि षडयंत्र करणार नाही, त्याच्यासाठी त्याचा फक्त स्वीकार करा, आता संशय घेऊ नका त्याच्यावर. ऐकता हनुमंताची गोष्ट श्रीरामाशी आनंद पोटे हरिके खेवा पडले मेटे आल्हाद सृष्टी न समाये. अशा हनुमंताच्या असणाऱ्या गोष्टी ऐकल्या बरोबर असणारा रामाला आधीच, कारण चतुरा तो शिरोमणी प्रभू रामचंद्र त्यांना आधीच कळलं होतं, न सांगताच तुम्हा कळ येते अंतर असताना त्या विभीषणाचं कळ होतं बोलण्यावरून. त्याने हात पसरले आणि हात पसरल्याबरोबर विभीषणानं पाहिले आणि तिकून असताना हनुमंतानं मध्यस्थी केली, त्याच्यामुळे जे दुःख होतं ती भीती होती ती नाहीशी झाली. प्रभू रामचंद्र काय म्हणले, जैसे श्रीरामाचे मनुगत तैसेची बोली हनुमंत तेने उल्हास श्री रघुनाथ असे गरजत स्वानंदे. जसं असणार प्रभू रामचंद्राचं मत होत तसंच असणार हनुमंताचं सुद्धा मत होतं, तेच हनुमंत बोलले. यात काय तुझा भाव, कारण जे हनुमंताला करायचंय ते रामाला करायचं होतं आणि जे रामाला करायचंय ते हनुमंताला करायचं होतं. म्हणून असणारा रामाने हात पसरले, ते असणारा विभीषणाच्या लक्षात आले. मज मारावया जाण कपटी रावण आलिया शरण त्यासी माझ्या भयदान मग विभीषण केवी त्याज्य. या वेळेस असताना तुझी हात रामानं वर केले ना असणारा सांगितलं, हे वानर बांधनो मला मारण्यासाठी जर यदा कदाचित हजारो गुन्हा असताना रामने केले असतील, कपटी जरी असला तो जर मला अनन्य भावानं शरण आला
जो होय माझा आनंदे शरण त्याचे निवारे मी, कारण माझं प्रीत वाक्य आहे. जीवनामध्ये अवतारात जो कोणी मला शरण येत असेल, मग तो कपटी असो नाही तर निष्कपटी असो, रावणासारखा गुन्हा करणार असो, मी त्याला शरण आल्यावर त्याला सारा स्वीकारच करणार. त्याच्यामुळे तुम्ही जे मारा म्हणतात का, हे तुमचं चूक आहे. हनुमंत बोलतो ते योग्य आहे, म्हणून मी त्याचा स्वीकार करणार. विभीषण माझा आत्मा जाण, विभीषण माझा जीव प्राण, माझे चिरंजीवी विभीषण, जन्म मरण त्या नाही. निष्ठा हनुमंताने स्वीकार करा म्हणून सांगितलं होतं, एवढा मोठा आशीर्वाद द्या म्हणून सांगितलं नव्हतं. तरी रामानं आशीर्वाद द्यायला सांगितलं. विभीषण माझा राम आहे, माझा आत्मा आहे, आणि विभीषण असणारा चिरंजीव आहे. म्हणले कवर जवळ चंद्र जवळ सूर्य पुढे निघेल. पुन्हा आधीच कशाला पुढे विभीषणा शरणागता, वेगी पाचारे पयाता, लंका दिदले तत्वता, निज राज्यता संकल्पे. त्या वेळेस असणारा विभीषणाला मी शरण असणारा येण्यासाठी परवानगी देतो. लवकर पाचार लवकर बोलवा. मी जे हात वर केले तर ते असताना जेव्हा विभीषण किकडा असताना पुढे येईल तेव्हाच असताना त्याला आलिंगन देऊन खाली येते, म्हणून लवकर बोलवा असं रामाने असं हनुमंताला सांगितलं. जा रे म्या मारिला रावण, लंकेशी स्थापिला विभीषण, शरणागती प्रेम पूर्ण आपण विसरला. रावण अजून आला नव्हता, रावणाची भेट झाली नव्हती. जवळ असणारा विभीषणच असताना समोर आलाय. सगळ्या वान्या राहिली, सगळे असताना राक्षस आले. 4-5 जण होते, तरी काय कमी आली होती. 4-5 जण होते. सगळ्याला असताना गरजून सांगितलं, जा म्हणलं मी इथून आता रावण मारला, आणि त्याची जी लंका आहे का, ती लंका दान असणारी मी विभीषणाला दिली. आता तिथला राजा कोण असल, इथून मोरी विभीषण असणारा राजा असल असं गरजून सांगितलं. आव्हान देऊन रामानं सांगितलं. वानर तोंडाकडे बघू लागले, म्हणजे आपण याला मारा म्हणजे आपलं चुकत आहे कुठं तरी, असं असणार त्यांच्या मनात एक प्रकारची फार चुकू लागली. ऐसिया श्रीराम उत्तरे, हनुमान लोळे पायांवरे, जेम्याने मिले जिवारे, तेच निर्धारे श्रीराम वारे. ज्या वेळेस असताना असं प्रोग्राम चंद्राने सांगितलं, त्यावेळेस असताना हनुमान म्हणू लागले, तुमच्या दासीचा दास करून ठेवून आशीर्वाद देवा. प्रभू जे माझ्या मनात होतं तेच आशीर्वाद तुम्ही दिला आणि देणार, हे माझ्या मनात ध्यानात होतं, म्हणून मी असणारी या ठिकाणी त्याची असणारी सहानुभूती तुम्हाला दाखवली. बेटा वयानिज भक्ता, भाऊ तर्कते श्री रघुनाथा, वेगी बोला वेगा हनुमंता, शरणागता विभीषणा. आपल्या स्वतःच्या भक्ताला असर भेटण्यासाठी राक्षस असून हात असणारे थरकू लागले. उल्हास रामचंद्राचा वाढला. हनुमंता लवकर असणारा ते विभीषणाला बोलो, लवकर असणारा आमची मुलाखत घडून आण, त्याच्यात मला आनंद आहे, कारण तो माझा स्वतःचा भक्त आहे, आवडता भक्त आहे. काल आलो भक्त झाला. ऐकून विभीषणाचे महिमान, सुग्रीवे खालती घातली मान, वानर झाले लज्जायमान, श्री रघुनंदन उल्हासे. असं ज्यावेळेस असणारं बोलणं या सुग्रीवानं ऐकलं, वानरानं ऐकलं, त्यांनी तर मानच खाली घातली. म्हणले का म्हणलं झोप आली नाहीत म्हणून, कारण टाइमच नाही, कुठे नाही तरी झोप. आणि म्हणून असताना त्यावेळेस स्वतः सगळेजण असताना चिंताग्रस्त झाले, कारण आलं होतं शरण, आपण उगच मारा म्हणलो, अशी त्यांच्या चुकीची कबुली त्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागली. त्यावेळेस असताना प्रभू रामचंद्र म्हणले, आता काही लय उशीर लावू नका, लवकर विभीषणाला बोलवा, त्यांची आज माझी मुलाखत होऊ द्या, आणि त्याच्यामुळे असणारा भक्ताचा महिमा कळून चुकेल असणारा सगळ्या भक्ताला. विभीषणाचे भाग्य पूर्ण, श्रीराम तुष्टला संपूर्ण, एका जनार्दना शरण, भेटीचे लक्षण अवधारा. त्यावेळेस असणारा विभीषणाचं उजळले भाग्य. आता जी चिंता होती त्याला, आता मी इथं जाऊन शत्रूच्या वाट्यामध्ये जायचे, शत्रूकडे जाऊन मला मारतात का काय, हे आकाशात त्याला भी वाटत होतं. म्हणून त्याचं जे असणारी चिंता होती ती चिंता नाहीशी झाली. आणि रामाकडे असताना आज मला वाटतं भेट होत नाही, म्हणून नाथबाबा म्हणले आजची भेट जर आताच करावं तर उद्या काय सांगावं. म्हणून त्यावेळेस असताना स्वतः भेट असणारी थोडी भक्ताची, भगवंत आणि भक्ताची म्हणजे राक्षसाची आणि रामाची भेट थोडी लांबीली. ती उद्याच्या आद्यात नाथबाबा म्हणतात, माझ्या गुरुनं सांगितलं म्हणजे जनार्दन स्वामींतलं ती उद्या सांग बाबा. आणि म्हणून त्यावेळेस असताना त्यानं काय जे सांगितलं आपल्या गुरुला शरण जाऊन, मी दादा माऊलीला शरण जातो, काही चुकलं असेल हुकलं असेल आपलं गमच्यात टाका, जाताना ओरणी जाऊन सोडून देतो म्हणजे रस्त्याने पाहतो.
कैसी दोघांची दृष्टादृष्टी कैसे दोघांची होईल भेटे वा. कैसे दोघे करतील गोष्टी ते कथा कसवटे अनुपम कशी असणारी भक्ताची आणि भगवंताची भेट होणार आहे. कशा असणार आहे त्या दोघांच्या बिभीषणाच्या रामाच्या गोड गोष्टी असणार आहे, मंजूर होणार आहेत, अमृतापेक्षा सुरस होणार आहेत आणि असणारे बोल इतके निर्मळ होणार आहेत की ते असणारा जन्मजन्मी लक्षात ठेवत असे असणारे त्यांची भेट होणार आहे. पण ती उद्याच्या आत आहे, आज मात्र नाहीये. देवा भक्ताचे दर्शन ते कथात्वाती पावन एका जनार्दना शरण रामायण अतिरम्य देव आणि भक्ताचे असणाऱ्या त्या ठिकाणी गुह्य गोष्टीता गुप्त गोष्टीता आणि त्या ऐकणाऱ्या भक्ताला उघड असणाऱ्या सांगितले आणि म्हणून त्यालाच असणारा रम्य रामायण आहे, गुप्त रामायण आहे आणि मनाला रमवून घेणारा हे रामायण आहे. म्हणून ते पुन्हा ऐकायचं आहे, कारण जीवनाची आता कमी करते म्हणून. स्वस्ते श्री भावार्थ रामायणे सुंदर कांडे का कार्तिकाय विभीषण आगमनम नाम सप्तत्रिशं अध्याय गोडा पुंडलिक